बॅक टू बॅक 3 षटकार, कमालीची फटकेबाजी. कालचा दिवस ज्या संघानं गाजवला होता अर्थातच प्रथम एंटरप्राइजेस रांजनोली, आता मात्र आज देखील जिथून सामना संपवला होता तिथून सामना त्याने देखील स्टार्ट केला. जिथून कालच्या दिवसामध्ये देखील दमदार फटकेबाजी केली होती, आज देखील तोच फॉर्म घेऊन मधाच्या आतमध्ये उतरला. परंतु गोलंदाज देखील फुलटॉस चेंडू मधाच्या आतमध्ये हातलतोय, त्या अनुषंगाने इथे मात्र त्याच्यावरती आक्रमण चढवलं जात आहे. षटकारांच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चांगला खेळ करावा लागेल, कमबॅक करावा लागेल जर या स्पर्धेमध्ये नक्कीच आपल्या संघाला मेगा फायनलचं आणि त्याचबरोबर चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ ठरवायचा असेल तर इथून मात्र फ्रान्सी 11 संघाला देखील कमबॅक करावा लागेल. कमालीची कामगिरी राहिली कालच्या दिवसामध्ये देखील चांगला खेळ राहिला. आजच्या दिवसामध्ये देखील चांगला खेळ करतो मधाच्या आतमध्ये असं बॅटर जितूला आपण पाहतोय. आणखी एक फुलटॉस चेंडू आहे, त्याच्यावरती देखील प्रहार केलाय आणि हा देखील चेंडू जातोय. बॅक टू बॅक सलगचा 4था षटकार. चौकार यस, अंपायर समाधानंतर शेवटच्या मोमेंटला सांगतात की हा एका टप्प्याने चेंडू बाहेर गेला, त्या अनुषंगाने हा दणदणीत खणखणीत चौकार येतोय. आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होणे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 25 धावा आफ्टर द फर्स्ट ओव्हर. चला दुसऱ्या षटकाला सुरुवात करायची. 25 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. अंतिम मेगा फायनल आपण पाहतोय. समीर स्पोर्ट्स पिंपळगर व जानकी एंटरप्राइजेस पिंपळगर आयोजित शिवसेना तालुका प्रमुख चषक सन्माननीय श्री करसनजी ठाकरे, शिवसेना तालुका प्रमुख भिवंडी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि नक्कीच साहेबांच्या नावाला साजेशी अशी स्पर्धा आपण पाहतोय. शिवसेनेची तोफ आणि त्या अनुषंगाने करसनजी ठाकरे साहेबांचं देखील थोड्याच वेळात या क्रीडांगणावरती आगमन होईल आणि नक्कीच त्यांच्या नावाची स्पर्धा देखील आपण पाहतोय. मनोजजी भोईर असतील, वैभवजी भोईर असतील, यांचं देखील तितकंच परिश्रम, तितकीच मेहनत या स्पर्धेला आपण पाहतोय. आणि या नक्कीच या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून स्पर्धा देखील आपण पाहतोय. आतापर्यंत चांगला खेळ राहिला सर्व संघांच्या माध्यमातून आणि हे दोन अंतिम संघ आपण पाहतोय. फ्रान्सी 11 ठाकूरपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट प्रथम एंटरप्राइजेस रांजनोली. ठाकराचा पाडा फ्रान्सी 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट प्रथम एंटरप्राइजेस रांजनोली. हे दोन दिग्गज इन ॲक्शन मध्ये आपण पाहतोय. अंतिम मॅच मध्ये अंतिम 16 या स्पर्धेचा आपण पाहतोय. 3 षटकांची मॅच. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती 25 धावा धावफलकावरती जरूर जोडल्या जात आहेत. परंतु इथून मात्र कमबॅक होईल का गोलंदाजी ट्रॅकवरती. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज अनिकेतला आपण पाहतोय. ज्या गोलंदाजांनी देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली. 5 विकेट्स देखील त्याने घेतले होते एका षटकामध्ये. आडव्या बाटण्या ऑन साईडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज असतील आणि तत्पूर्वी एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे आणि इथे मात्र पाहता पाहता 2 धावा पूर्ण. एकेका धावेसाठी आता मात्र संघर्ष सुरू केला जातोय. अनिकेत वरती आता मात्र विश्वास दाखवावा लागेल, कारण की ज्याने आज तब्बल 5 विकेट्स एका षटकामध्ये घेतले होते. चांगली गोलंदाजी केली होती गोलंदाज अनिकेतने आणि आता मात्र तोच गोलंदाजी ट्रॅकवरती. अनिकेतचा इथे मात्र हा चेंडू पाहायला मिळतो आहे. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक भरधाव वेगाने जातात, फेकी करतील. तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावांच्या मधील धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. चांगला खेळ, चांगली मॅच मधाच्या आतमध्ये रंगतदार सामना पाहतोय. इथे आडव्या बाटण्या ऑन साइडला मिस्टामिक स्ट्रोक आहे. डाऊन दी बट क्षेत्ररक्षक दूरवरून क्या बात आहे, खम्मालीचा झेल टिपलाय प्रणवने मान फ्रॉम आलिमगड आणि इथे मात्र हा कमालीचा झेल फलंदाज फेल. माघारी परतावा लागेल. फलंदाज अल्पेशच्या खेळीचा अंत. अल्पेश बॅक टू द पवेलियन.
चांगला स्ट्रोक होता, लो फुलटॉस चेंडू होता, त्याच्यावरती आडव्या पाटण्या ऑन साईडला देखना स्ट्रोक पाहायला मिळाला होता, परंतु इथे मात्र विकेटची प्राप्ती देखील झाली. मान्यवर देखील आता मात्र थोड्याच वेळात आमच्या मुख्य व्यासपीठावरती त्यांचं देखील आगमन होईल. अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे षटकातील आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 29 धाव आहेत. हो, बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं होतं, अपील झाले होते, परंतु उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आणि इथे मात्र हा चेंडू येते डॉट. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये अनिकेतच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये 25 धावा आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये आता मात्र 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. कमालीची गोलंदाजी, त्यामध्ये एक विकेट देखील संपादित गेले अल्पेशची. ओ स्वीच हिट, क्या बात आहे, फटका दमदार आहे आणि त्याच्यावरती हा दमदार चौकार. चेंडू फुवार होत आहे, बॅकवर्ड पॉइंट बॉन्डी लाईनच्या दिशेनं धमाकेदार चौकार. चौकार अशा मधीनं धावसंख्या धावफलकावरती आता मात्र वेगाने पुढे सरसवताना जाऊन पोहोचेल 33 या आकड्यावरती. अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे षटकातील. 33 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. मेगा फायनलची मॅच, एका बाजूला प्रांशी 11 ठाकरचा पाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट प्रथम इंटरप्राइजेस रांजनोली. हो, स्विंग अँड मिस, डॉट बॉल. कमबॅक केलं जातंय गोलंदाजाच्या माध्यमातून. विकेटची प्राप्ती असेल का? यस, विकेट. सन्मान्य दर्शनजी नाईक साहेबांचं देखील आगमन झालंय, जे भिवंडी इमर्जिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. वेलकम, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि तसेच आमचे सचिव रवींद्रजी गुळवी साहेब देखील आहेत. आज त्यांनी देखील चांगला खेळ केला, परंतु ते देखील आता मात्र आपल्या असोसिएशनचे सचिव असल्या कारणामुळे आमच्या मुख्य व्यासपीठावरती त्यांची देखील मोलाची उपस्थिती पाहायला मिळते. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 33 धावा. अंतिम चेंडूवरती विकेट अनिकेतने अंकित केली आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती अंतिम षटकामध्ये अमोलला आपण पाहतोय. 33 धावा जरूर जोडल्या गेल्यात. इकॉनॉमिकल स्पेल मी तर म्हणेन हाताला एक चौकार जरूर आला होता. 8 धावा खर्च केल्या. अनिकेतनं पहिल्या षटकामध्ये 25 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 आल्या. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या प्रांशी 11 संघ, कारण की शेवटच्या अंतिम इनिंग मध्ये आपल्यालाच बॅटिंग करायची. हो, गतीनं बीट केलं होतं, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर, पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 34 धावा धावफलकावरती. हो, कमालीची गोलंदाजी. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर मात्र हा डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. अंतिम मास 16 सुरू आहे. हो, आणखी एक खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी राहिल्या दोन्ही संघांच्या माध्यमातून. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 25 आल्या, तदनंतर मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती अनिकेताला त्याने 8 धावा खर्च केल्या. 2 विकेट्स देखील महत्वाचे कॅरी केले आणि आता मात्र अमोल गोलंदाजी ट्रॅकवरती. हा चेंडू देखील आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने हाताला 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आणि इथे मात्र पाहावं लागले स्पिंगर अप. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात OUT फलंदाज होते बाद. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये विवेकला आता मात्र स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे. चांगला खेळ आता मात्र साकारावा लागेल. पहिल्या षटकामध्ये जरूर धावा आणखीच आल्या होत्या, परंतु आता स्ट्राईक जितूने घेतले, कारण की जितूच्या बॅट म्हणून आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 3 षटकार आले होते, एक चौकार देखील आला होता. धावसंख्या धावफलकावरती 35 धावा.
नवीन बाटर मधाच्या आतमध्ये आयुष माळीला आपण पाहतोय. 35 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात आणि अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. हो, इथे मात्र वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एकेका धावेचा आता मात्र महत्व मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जिंकण्यासाठी इथे मात्र नक्कीच कुठल्या संघावरती कुठला संघ हवीवरील हे देखील प्रेक्षकांना पाहायला मिळेल. स्विच हिट, कमालीचा स्ट्रोक आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक, अनुमान चुकीचा. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक धावतायत. तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेतली जाईल का, परंतु इथे मात्र स्वतःवरती विश्वास ठेवतोय आज बॅटर जितू. त्याच्या बॅटमधून आज चांगले फटके देखील आपण पाहिलेत. आणि आता मात्र धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 38 धावा धावफलकावरती. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चला वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा, कारण की आता मात्र सूर्यदेवता देखील अस्ताला जाताना बॅडलाईटचा इफेक्ट कुठल्याही संघावरती नकोत. अनुषंगाने आपणच वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. 38 धावा धावफलकावरती. हो, इथे मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न होता. एलिमिनेशन नाहीये. लेग बायच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 39 धावा. आणि आता मात्र हा अंतिम चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जाईल. 39 धावा धावफलकावरती. दोन्ही गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. ओ, फटका दमदार आहे. उंची जास्त, लांबी गाठेल का? डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक प्रयत्न कमालीचे होते, परंतु इथे मात्र फिल्डर के मस्तक को दस्तक देते हुए सीमारेषा पार. षटकार, अंतिम चेंडूवरती षटकार आला आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 45 धावा. 45 धावा जिंकण्यासाठी 46 धावांची आवश्यकता असेल. चला आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. थोडंसं सहकार्य करा, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. प्रथम एंटरप्राइजेस रांजनोळी संघ. सन्माननीय संतोषजी पाटील उपशाखा प्रमुख शिवसेना यांना विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती या. संतोषजी पाटील उपशाखा प्रमुख यांना विनंती असेल की आपल्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण देखील स्थानापन्न व्हायचा. आता मात्र अनेक मान्यवर इथे मात्र उपस्थित राहत आहेत. संतोषजी पाटील साहेब आपण देखील या आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं प्लीज. प्रथम एंटरप्राइजेस रांजनोळी संघ. का माहिती का मी सेकंड चल थँक्यू सो मच. 46 धावसंख्येचा वन इथे मात्र आपण पाहताय पार करायचे विजयाकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख सन्माननीय श्री करसनजी ठाकरे साहेब यांच्या नावाने ही स्पर्धा सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय अनुभवताय. आपण सध्या तरी ही स्पर्धा इथून मात्र अनुभवताय आणि त्यामध्ये सर्वात आधी नाणेफेक विन होऊन टीम अर्थातच आपण बघितलं टीम प्रथम एंटरप्राइजेस रांजनोळी संघानं इथे मात्र निर्णय स्वीकारला. अर्थातच क्षेत्ररक्षणाचं आणि आमंत्रित केलं गेलं क्षमस्व फलंदाजीचा निर्णय त्यांनी इथून मात्र स्वीकारला. आणि सध्या तरी इथून आपण बघितलं फलंदाजी करत असताना इथून मात्र 46 धावा इथे मात्र पूर्ण केल्या 45 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि 46 धावसंख्येचं आव्हान विजयाकरिता इथून मात्र समोर ठेवलं गेलंय. फ्रान्सची 11 पाहूयात इथून मात्र पूर्ण करताना पाहायला मिळेल का हे धावसंख्येचं आव्हान.
गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज सुरुवात मॅचला होती. सुरुवात पहिल्याच बॉलवर यावेळेस फिरकावून दिले गेले चेंडूला आणि पहिल्याच बॉलवर सुरुवात दमदार ठोकला इथे मात्र षटकार 6. सुरुवात दमदार तर शेवट ही दमदार असं म्हटलं जातं. 46 धावसंख्येचं आव्हान असताना इथे मात्र पहिल्याच बॉलवर पॉवरफुल स्ट्रोक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. 18 चेंडू 46 धावसंख्येची आवश्यकता असताना पहिल्याच बॉलवर दणदणीत आणि खणखणीत षटकार आपण इथून मात्र पाहिलाय. म्हणजे विजय याकरिता आता मात्र 17 चेंडू आणि 40 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र वाचती आहे. या सिटी इमर्जिंग क्रिकेटमधील उभरत्या सितारा जे आपल्याला भिवंडी क्रिकेटचे पाहायला मिळतात त्यांची ही स्पर्धा आपण पाहताय. त्यामधील दाता संघ प्रांशी 11 संघ क्रमांक 4 ची ट्रॉफी आपल्या नावावर करताना पाहायला मिळेल का. गोलंदाज तयार. पुढचाही बॉल यावेळेस थोडासा बॅकफुटला गेलाय आणि इथे मात्र या चेंडूला तब्दील केलं गेलं. क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं झालं, गरजेचं होतं सध्या तरी ते क्षेत्ररक्षण, कारण दोन्ही संघांना आता मात्र फलंदाजी ही तितक्याच ताकदीने जितक्या करता येईल तितक्याच क्षेत्ररक्षण ही ताकदीनं करणं गरजेचं आहे. आपण अनेक ठिकाणी सुमधुर संगीत ऐकतो, ज्या पद्धतीने संगीतामध्ये साथ असावी लागते वादकाची, क्रिकेटमध्ये गोलंदाजाला साथ असावी लागते क्षेत्ररक्षणाची आणि ती साथ इथून मात्र मिळताना पाहायला मिळेल का. पुढचा बॉल आहे यावेळेस इथून मात्र आपण पाहताय भिरकावले गेले आमच्या कॉम्बॉक्सच्या दिशेनं. या चेंडूला फार काही मिळणार नाहीये, एकच धाव पुन्हा एकदा मिळेल आणि धावसंख्या 8. मी विनंती करतोय सन्माननीय श्री तालुका प्रमुख करसनजी ठाकरे साहेब त्यांचं इथे मात्र शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एंट्री पॉइंटवर ज्या बाईक्स आहेत कृपया करून बाजूला घ्यायचं आहे, अन्यथा आमचे स्वयंसेवक तिथपर्यंत पोहोचतील. हो यावेळेला खूप सार बाहेर निघून खेळायचा प्रयत्न होता पण तिथे मात्र विसरला चेंडू कलेक्ट करायला. यावेळेला दांडी गुली करणारा हा चेंडू, विकेटचं बदन, फलंदाज बाद तंबूच्या असलेला. चला मी अन्यथा मग आम्हाला वर्णन करावं लागेल बाईकवर बसलेल्यांचं. बाईक कृपया करून बाजूला घ्यायचे आहेत तिथून. काही स्कूटीवर आमचे प्रेक्षक राजा बसलेला आहे, एंट्री पॉइंट कडून बाजूला व्हायचंय प्लीज. तुम्ही आहात म्हणून या कार्यक्रमाला शोभा येते, पण मान्यवरांचं शुभागमन होणार आहे, त्यांच्या समोर 4-5 गाड्यांचा ताफा असणार आहे, त्यामुळं थोडंसं आपण तिथून बाजूला व्हायचं आहे. 8 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचले. महत्वाचा गडी, महत्वाचा फलंदाज, धक्का क्रमांक 1 सध्या तरी बसताना आपल्याला पाहायला मिळाले. टीम प्रांशी 11 संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संकेतला आपण इथून मात्र पाहताय. संकेतवर जिम्मेदारी सोपवली गेली आहे. चला मी विनंती करतोय थोडंसं घाई करणं बंधनकारक असेल. गोलंदाज स्ट्राईकवर गोलंदाज हो संकेतनं पहिल्याच बॉलवर चेंडूला दिसेनासं करून टाकलंय, जणू लिंबू पाहायला मिळालाय. चेंडू बाउंड्राईच्या पलीकडे फेकून येत आहेत. यावेळेला बिग यूज सिक्सर 6. सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं षटकार पाहायला मिळालाय. पुढचा बॉल काय घडेल यावेळेस तर डॉट बॉल आहे, निर्धाव फेकी आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय. षटक संपलंय क्रमांक 1चं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 या अंकावर, म्हणजे विजयाकरिता 12 चेंडूंचा खेळ शेष राहतो आणि 32 धावसंख्येची आवश्यकता. टीम प्रथम एंटरप्राइजेस रांजनोली आम्ही विनंती करतोय हात जोडून की प्लीज आपण वेळेच्या बाबतीत इथून मात्र सहकार्य करा. आपल्यामुळं दुसऱ्या संघावर अन्याय होणार नाहीये या गोष्टीची नोंद घेणं तुम्हाला इथून मात्र बंधनकारक असणार आहे. या गोष्टीची नोंद घ्या. चला फास्ट आम्ही विनंती करतोय की त्वरित आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. तुमच्यामुळे दुसऱ्या संघावर अन्याय होणार नाहीये आणि ब्लॅक लाईटचा सामना
त्यांना करावा लागणार नाही, या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. दुसरं षटक प्रगती पथावर दीपक लांडले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता आपण सध्या तरी इथून मात्र पाहत आहे. दीपकवर जिम्मेदारी आहे. चला मित्रा, वॉर्मअप कर नंतर प्लीज. स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट होते, आम्हालाही बोलायला बरं वाटत नाहीये. दीपक ऑन साईडला यावेळेस भिरकावून दिले गेले चेंडूला. आता मात्र सिंगल डबलनी काय होणार नाही आहे. अटॅक अटॅक आणि अटॅक. जर तुम्हाला 46 धावसंख्येचं आव्हान पार करायचे तर 82-11ला अटॅक करणं गरजेचं असेल. सध्या तरी गोलंदाजीचा अटॅक खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात चालू आहे. टीम प्रथम एंटरप्राइजेस रांजनोली या संघाकडून आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज सय्यार. ओहो हो, यावेळेला पाहताय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. यावेळेला शिवसेना तालुका प्रमुख चषक ब्रँडेड षटकार 6. षटकार आपल्याला पाहायला मिळाला. पॉपअप स्ट्रोक धावसंख्या 21 या अंकावर धाव फलक जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहत आहे. 10 चेंडू विजयाकरिता 25 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅक पर गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल आहे. यावेळेस पहा अलॉंग दी कार्पेट पद्धतीने व्ही मध्ये फटका कन्वर्ट. आणि याही वेळेला चेंडू मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून हा चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळाला. व्हीच्या मधून हा चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळालाय. चौकाराच्या बढतीने धावसंख्या 25 विजयाकरिता 9 चेंडू आणि आता मात्र आवश्यकता असेल 9 चेंडू आणि 21 धावसंख्येची आवश्यकता. पुढचाही बॉल खूप चेंडू हवेमध्ये. यावेळेस जजमेंट प्रॉपर पाहायला मिळेल का? प्रॉपर जजमेंट. विकेटचं पतन. फलंदाज होतोय बाद. झेलबादच्या स्वरूपात परतावा लागेल या क्षणाला तंबूच्या असलेला. चला न्यू बॅटर धावत. आणि इथे शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यांच्या नावानं ही स्पर्धा गेले 4 वर्ष आणि याही वर्षी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना तालुका प्रमुख भिवंडी आदरणीय सन्माननीय करसनजी ठाकरे साहेबांचे इथे मात्र शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. मी सातत्याने म्हणतो की हे चेहरे एकदा आपण सगळ्यांनी नीट पाहून घ्या. असं म्हटलं जातं की विद्यार्थी सोडून गेल्यानंतर शाळा कधीही थांबत नाहीये. शाळेचं कामच असतं नवीन विद्यार्थी घडवणं. संकट काळामध्ये अर्थातच उद्धव साहेबांच्या पाठी आणि या मातोश्रीच्या पाठी इथे मात्र खंबीरपणे उभं राहणारे हे व्यक्तिमत्व आपण इथून मात्र पाहायला मिळतं. मॅच सुरू करायची आपण. मान्यवर पाहुण्यांचं शुभागमन झालंय. मान्यवरांना विनंती असेल आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. पुढचा बॉल लोह मान्यवरांच्या स्वागतासाठी आलेला हा फटका इथे मात्र फसलाय. विकेटचं बदल होतं. फलंदाजाला परतावा लागेल. या वेळेला तंबूच्या आसऱ्याला चेंडू संपुष्टात येतील. आता मात्र दुसऱ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 25 या अंकावर स्थिरतावर होताना आपल्याला पाहायला मिळते. 7 चेंडू विजयाकरिता 21 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासतीये. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ इथे मात्र शेष आहे.
कीर्तिराज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे 7 चेंडू 21 धावासंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र वाजतीये 7 चेंडू 21 धावा आणि 7 चेंडू हे समीकरण सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे गोलंदाज तयार ओहो यावेळेस कीर्तिराजच्या बॅट मधून चेंडू निघाला होता सोप्पा झेल दिलं या झेल विकेटचं पतन अँड विकेट हॅट्रिक कंप्लीट सेकंड विकेट हॅट्रिक आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते पहिलं आपण जर का बघितलं तर बॉबीच्या मार्फत आपल्याला विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली आणि सेकंड हॅट्रिक दीपकच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाली षटक संपत क्रमांक 2 6 चेंडू विजयाकरिता 21 धावसंख्येची आवश्यकता आपण इथून मात्र शिवसेनेचे सगळे एकनिष्ठ शिलेदार आपण पाहत आहे ज्यांच्या नावाने ही स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये पिंपळगर नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख चषक 2025 हा तरार श्री करसनजी ठाकरे साहेब यांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते जे शिवसेनेचं तालुका प्रमुख पद भूषवतात मी आधी म्हटलं होतं आणि आत्ताही पुनश्च एकदा म्हटलं की बाळासाहेबांचं शेवटचं एक वाक्य आहे की जसं मला सांभाळलं तसं उद्धवला सांभाळा आणि निश्चित रूपानं उद्धव साहेबांच्या पाठी हे सगळेजण संकट काळामध्ये इथे मात्र राहताना आपल्याला पाहायला मिळाले मी आधी म्हटलं की शाळेतील विद्यार्थी सोडून गेले तरी शाळा बदलत नाही आहे शाळेचं काम असतं नवीन विद्यार्थी घडवणं आणि सध्या तरी त्या शाळेमध्ये आपल्याला इथे मात्र आमचे करसनजी ठाकरे साहेबसुद्धा पाहायला मिळतात शिवसेनेची स्थापना आपण पाहिली स्वर्गीय हिंदुस्थानाचे हिंदू हृदय सम्राट मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी काळा पिळा टॅक्सीवर उभे राहून पहिलं भाषण ठोकलं आणि प्रबोधनकार ठाकरेंनी दिलेलं हे नाव शिवसेना अविरतपणे आजही आपल्याला इथे मात्र या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या रक्षणासाठी सातत्याने पाहायला मिळतं आणि त्याच शिवसेनेचे सगळे एकनिष्ठ शिलेदार आज आपल्याला या व्यासपीठावर इथून मात्र पाहायला मिळतात 6 चेंडू विजयाकरिता 21 धावसंख्येची आवश्यकता असताना इथे मात्र हा व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी सध्या तरी आमच्यापर्यंत इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला एक धाव मिळाली आहे धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 26 विजयाकरिता 6 चेंडू आणि 20 धावसंख्येची आवश्यकता शिवसेना विभाग प्रमुख सन्माननीय सतीजी भोईर साहेब आपल्याला इथे मात्र पाहायला मिळत आहेत आणि तदनंतर दत्ताजी भोईर साहेब शिवसेना शाखा प्रमुख आपण पाहताय सुनीलजी ठाणगे साहेब विभाग प्रमुख माजी सरपंच गोवे शशिकांतजी पाटील उपविभाग प्रमुख सन्नीजी भोईर साहेब आणि समाजसेवक हर्षदजी पाटील सुद्धा इथे उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात बॅक साईडला फाईन लेग मधून चेंडूला दिशा दर्शवली गेली आहे 1 बाउन्स क्लिअर करून चेंडू सीमारेषा पार चौकार 4 चौकार आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालाय चौकाराच्या बढतीने धावसंख्या 31 या अंकावर 5 चेंडू विजयाकरिता आता मात्र 2 वाईट टाकला चौकार 5 चेंडूचा खेळ शेष राहतो विजयाकरिता 15 धावसंख्येची आवश्यकता मॅच रंगतदार परिस्थितीमध्ये वन्स अगेन व्हाईट बॉल सामन्याच्या विजयाचं तराजूचं पारडं अजूनही कोणाच्या बाजूनी झुकलेलं नाहीये सामना बरोबर परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय शेवटच्या क्षणापर्यंत जिथपर्यंत चेंडू जात नाहीये किंवा मॅच जात नाहीये तोपर्यंत चित्र स्पष्ट होणं थोडंसं इथून मात्र असेल मी प्रथम इंटरपायजेसला शेवटचा पुकार देतोय याच्यानंतर जर का आपण जमले मीटिंग घेतली तर डायरेक्ट इथून मात्र पॅनलाइज केलं जाईल या गोष्टीची आपण नोंद घ्या गोलंदाज तयार हो ब्लॉक होलचा चेंडू यावेळेस खेळताना थोडासा त्रास उद्भवला गेला निर्धाफेकी डॉट बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं 4 चेंडूचा खेळ शेष आणि विजयाकरिता 14 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासतीये 4 चेंडू 14 धावा आणि 4 चेंडू हे समीकरण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहत आहे हो भिरकावून देणं गरजेचं होतं यावेळेस सिंगल अंकित केली जाते डबलच्या प्रयत्नामध्ये जोखीम पत्कारली गेली आणि 2 धावा यशस्वीरित्या इथे मात्र पूर्ण झाल्यात राजेंद्र बजागीसर काकांचा इशारा पोहोचला इथे मात्र सेफ आहे बॅटर 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या गेल्या धावसंख्या 34 अंकावर 3 चेंडूंचा खेळ शेष आणि विजयाकरिता
12 धावसंख्येची आवश्यकता. येणारे पुढचे चेंडू दोन महत्त्वाचे आहेतच, पण शेवटचा चेंडू आला त्याच्यावर अतिरिक्त चेंडू आणि षटकार ठोकला तर काहीही घडू शकतं. त्यामुळे भाकीत आपण करू शकत नाही आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही आहे तोपर्यंत आपण भाकीत करणं कुठेतरी थोडंसं धोकादायक ठरू शकतं. 3 चेंडू आणि विजयाकरिता 12 धावसंख्येची आवश्यकता. तीन चेंडू 12 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज तयार. हो 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 फ्लॅटने निघालाय चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फ्लॅटने निघाला आणि इथे मात्र लँड झालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार 6. या षटकाराच्या बढतीनं धावसंख्या 40. विजयाकरिता 2 चेंडू आणि आता मात्र 6 धावसंख्येची आवश्यकता. सध्या तरी दोन्ही संघाच्या खेळाडूंच्या छातीमध्ये धगधग 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 वाढायला सुरुवात झाली आहे. 2 चेंडू 6 धावा. 6 धावा आणि 2 चेंडू हे समीकरण आपण इथून मात्र पाहताय. ही स्पर्धा वन मॅन शो मनोज दादा भोईर यांच्या नावाने यांच्या आयोजनाने ही स्पर्धा आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. एक जबरदस्त माहोल आपण इथून मात्र पाहताय. मी आधी म्हटलं की छंद त्यांचा गाण्याचा आहे, ज्या पद्धतीने आवाज सुमधुर आहे त्या पद्धतीने त्यांचे संबंध सुद्धा प्रेमळ आहेत आणि म्हणूनच हे मान्यवर पाहुणे इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. आयोजन शिवसेनेचं आहे त्यामुळे या पद्धतीच्या मॅचेस टफ फाईट मॅचेस पाहायला मिळतील. आणि इथे मात्र करसनजी ठाकरे साहेबांच्या सन्मानात आलेला इथे मात्र हा षटकार 6 आणि अर्थातच इथून मात्र आणि मनोज दादांनी जे इथे मात्र भाकीत केलं होतं ते सध्या तरी सातत्यातून उतरत असताना फ्रान्सी 11 क्रमांक 6 ट्रॉफी इथे मात्र विजयी होत असताना कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. पुढील आम्ही सूत्र सोपवतोय विश्वास खणे सरांवर. धन्यवाद. आणि या ठिकाणी मात्र आपण पाहत तर चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ ठरला या स्पर्धेतील. अर्थातच फ्रान्सी 11 ठाकराचा पाडा त्यांचं देखील आपण कौतुक करूयात. आणि आमच्या मुख्य मंचावरती अनेक मान्यवर आहेत आणि आपण आमच्या मंचावरती अशा मान्यवर आहेत त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात. आमच्या मुख्य मान्यवरांचा या ठिकाणी मात्र सन्मान केला जाईल. तीन स्टंप आपण नक्कीच आमच्या आयोजकांना द्यायचं आहे कारण की ते रोज प्रॅक्टिस केली जाते. त्या अनुषंगाने विनंती असेल फ्रान्सी 11 ठाकराचा पाडा संघ आपण नक्कीच 3 स्टंप आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. आणि आपण शुभ सन्मान करूयात आमच्या मुख्य